नमस्कार फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं स्वादिष्ट रेसिपीज किचनमध्ये। आज आपण बनवणार आहोत राशनच्या तांदळापासून तोही झटपट असा होणारा नाश्ता। सकाळच्या घाईगडबडीत जर तुम्हाला काही मस्त असं खावंसं वाटत असेल किंवा मग मुलं काही मागत असतील तर अशा पद्धतीने तुम्ही ही रेसिपी एकदा नक्की करून बघा। चला तर मग सुरुवात करूया व्हिडिओला। आणि हो, व्हिडिओला सुरुवात करण्याआधी जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईकही नक्की करा। चला तर मग सुरुवात करूया आपल्या मस्त अशा आणि झटपट होणाऱ्या नाश्त्याला। इथे मी 1 कप राशनचा तांदूळ घेतलेला आहे आणि ते रात्रभर पाण्यात भिजत ठेवलेलं होतं। आणि हो, तुम्हाला जर रात्री घालायची आठवण नसेल भिजत तर मग तुम्ही सकाळी 1 ते 2 तास हे तांदूळ भिजत ठेवू शकता। त्यानेही ढोकळा मस्त मऊसूत आणि जाळीदार असा तयार होतो। परंतु सकाळी घाईगडबडीत भिजवणं होत नाही, त्यामुळे मी रात्रीच भिजत ठेवलेला होता। आता यामध्ये आपल्याला पाव कप जाड रवा टाकून घ्यायचे। जर तुमच्याकडे जाड रवा नसेल तर बारीक रवाही वापरला तरी चालतो। आता जेवढं आपण तांदूळ घेतलेलं होतं तेवढंच आपल्याला दही घालून घ्यायचे किंवा मग त्यापेक्षा पाव कप कमीही दही वापरलं तरी चालतं, परंतु दही आंबट असावं। आता हे इथे आपण मिक्सरला फिरवून घेतलेलं आहे। हे तांदूळ मिक्सरला चांगलं बारीक असं वाटून घ्यायचे। तुम्ही बघू शकता हातावर कशा प्रकारे दिसत आहे। अशाच पद्धतीने आपल्याला वाटून घ्यायचे। आता हे सगळं मी एका भांड्यामध्ये काढून घेते आणि यामध्ये आपल्याला 1 चमचा हिरवी मिरची आणि अद्रकची पेस्ट टाकायची। 2 हिरव्या मिरच्या होत्या आणि छोटा अद्रकीचा तुकडा तो मी खलबत्त्यामध्ये वाटून घेतलाय आणि ते इथे टाकत आहे। अर्धा चमचा जिरे टाकून घ्यायचेत आणि थोडीशी कोथिंबीर टाकून घ्यायची आणि नंतर चवीनुसार मीठ टाकून घ्यायचे आणि हे सगळं आपल्याला व्यवस्थित विस्करनी मिक्स करून घ्यायचंय किंवा मग तुम्ही चमच्याने मिक्स करून घेऊ शकता। इथेच आपल्याला 1 चमचा साखर टाकून घ्यायची आणि तीही चांगली मिक्स करून घ्यायची। साखर टाकल्यामुळे तांदळाचा ढोकळा मस्त होतो चवीला। आता हे 10-15 मिनिटं आपण साईडला ठेवून देऊया, तोपर्यंत चटणी करायला घ्यायची। इथे मी सुकं खोबरं गरम पाण्यामध्ये भिजत घातलेलं होतं, त्यामध्येच 2 लाल मिरच्या टाकलेल्या आहेत। इकडे गॅसवरती कढई गरम करायला ठेवलेली होती, त्यामध्ये अर्धा चमचा तेल टाकून घ्यायचे। 1 छोटी वाटी शेंगदाणे टाकून घेतलेत आणि त्यामध्येच आपल्याला 1 चमचा हरभऱ्याची डाळ आणि 1 चमचा उडदाची डाळ टाकून घ्यायची आणि 1 चमचा धने टाकून घ्यायचे। धने तुमच्याकडे असतील तर टाका, नाहीतर नाही टाकले तरी चालतील। आता इथेच आपल्याला 4-5 लसणाच्या पाकळ्या टाकून घ्यायच्या आणि तुम्हाला इथे अद्रकही वापरायचे असेल तर तीही वापरू शकता। आता हे चांगलं आपल्याला शेंगदाणे तडकेपर्यंत परतून घ्यायचे तेलामध्ये। आता हे परतून झालेलं होतं, मी एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेते याला। अशा पद्धतीची चटणी तुम्ही कुठल्याही साऊथ इंडियन पदार्थासोबत केली तर मस्त लागते। आता हे भिजत ठेवलेलं खोबर आणि लाल मिरची आपण त्याच मिक्सरच्या भांड्यात काढणार आहोत आणि इथेच आपल्याला 1 मध्यम आकाराचा टोमॅटो कट करून टाकून घ्यायचे। टोमॅटो आपल्याला व्यवस्थित चेक करून टाकायचे, चांगला आहे की नाही। आता इथेच आपल्याला थोडीशी कोथिंबीर टाकून घ्यायची आणि हे चांगलं मिक्सरला बारीक असं वाटून घ्यायचे। आता हे मी वाटून घेतलेलं आहे, एका भांड्यामध्ये काढून घेऊया। तुम्ही अशा पद्धतीने चटणी कधी केला नसाल तर एकदा नक्की करून बघा, खूप मस्त होते। आपण इथे ओलं खोबरही वापरलेलं नाही आणि दहीही वापरलेलं नाही, त्यामुळे घरात असलेल्या साहित्यामध्ये तयार होते। आता इथे मिक्सरच्या भांड्यामध्ये पाणी टाकून चांगलं व्यवस्थित विसळून ते पाणी यामध्ये टाकून घ्यायचे आणि चटणीमध्ये चांगलं मिक्स करून घ्यायचे। यामध्ये मी 1 चमचा तिखट आणि चवीनुसार मीठ टाकून घेते। तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त टाकू शकता। आता हे सगळं आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं चटणीमध्ये। हे साईडला ठेवून देऊया। आता आपण ढोकळ्याची तयारी करून घेऊया। त्यासाठी मी कढईमध्ये पाणी गरम करायला ठेवलेलं होतं आणि ज्या भांड्यामध्ये आपण ढोकळा लावणार आहोत त्या भांड्याला व्यवस्थित तेल लावून घ्यायचे अशा पद्धतीने, जेणेकरून ढोकळा भांड्याला चिटकणार नाही। आता ही साईडला ठेवून देऊया आणि आपण ढोकळ्याचं पीठ बघूया। त्यामध्येच आपल्याला या पिठामध्ये आपल्याला 1 चमचा तेल टाकून घ्यायचे आणि ते चांगलं विस्करनी मिक्स करून घ्यायचे। इथे तुम्ही बघू शकता बॅटरची कन्सिस्टन्सी कशी आहे, अशीच आपल्याला ठेवायची। आता इथे 1 कप तांदळासाठी मी 1 इनोची पुडी वापरणार आहे, जेणे आपला ढोकळा मस्त जाळीदार असा तयार होतो। आता ह्याच इनोवरती आपल्याला 2 चमचे पाणी टाकून घ्यायचे, जेणेकरून इनो ॲक्टिवेट होईल आणि हे फटाफट आपल्याला या पिठामध्ये मिक्स करून घ्यायचे। हे बॅटर फेटताना एकाच दिशेने फेटून घ्यायचे आणि लगेचच आपल्याला जे आपण तेल लावून ताट ठेवलेले होते त्या ताटामध्ये काढून घ्यायचे, वेळ न घालवता। आणि लगेचच हे ताट आपल्याला स्टीम करायला ठेवायचं आहे भांड्यामध्ये, जे आपण गॅसवरती ठेवलेलं होतं त्यामध्ये।
हा ढोकळा 15 मिनिटामध्ये चांगला परफेक्ट असा वाफलून निघतो. या 15 मिनिटात तुम्ही बाकीची सकाळची तयारी करून घेऊ शकता. आता 15 मिनिटानंतर मी चेक करून घेते. ढोकळा व्यवस्थित असा सॉफ्ट आणि जाळीदार झालेला आहे. अशा पद्धतीने हाताने चेक केलं आणि पीठ नाही लागलं तर ढोकळा व्यवस्थित वाफरला गेलाय असं समजायचं. मग चाकू घालून चेक करू शकता. आता हे मी ढोकळा थंड करायला ठेवते. तोपर्यंत ज्या कढईमध्ये आपण शेंगदाणे परतले होते त्याच कढईमध्ये 1 चमचा तेल टाकून घेतले आणि त्यामध्ये अर्धा चमचा मोहरी, अर्धा चमचा जिरे टाकून घ्यायचे. जिरे मोहरी व्यवस्थित तडतडली की त्यामध्ये 5-6 कढीपत्त्याची पानं टाकायचे आणि चटणीला आपल्याला हे तडका द्यायचे. आणि त्याच कढईमध्ये अर्धा चमचा आणखीन तेल टाकलेलं आहे आणि त्यामध्येच आपल्याला जिरे मोहरी टाकून थोडासा कढीपत्ता टाकून तडका तयार करून घ्यायचे. हा तडका आपण या ढोकळ्यावरती टाकणार आहोत आणि तुम्ही बघू शकता ढोकळा किती मस्त दिसत आहे. या ताटामधल्या ढोकळ्यामध्ये माझं थोडंसं पाणी गेलेलं होतं कारण त्याचं स्टँड व्यवस्थित खाली बसलेलं नव्हतं, त्यामुळे अशा पद्धतीचा दिसतो. आता या डब्यामधील ढोकळ्याचे आपण साईडच्या कडा सोडून घेऊया आणि ढोकळा व्यवस्थित बाजूला निघतो कारण आपण तेल लावून हा ढोकळा स्टीम केलेला होता आणि तुम्ही बघू शकता किती मस्त असा मऊसूत झालेला आहे. आता हे मी ठेवून देते आणि या ताटामधील ढोकळा मी तुम्हाला कट करून दाखवते. किती मस्त मऊसूत असा झालेला आहे हाही. आणि हो, तुम्ही जर माझे व्हिडिओज बघत असाल तर प्लीज लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि सोबतच कमेंटही करून सांगत जावा तुम्हाला आवडली किंवा मग नाही आवडली तरीही कमेंट करून सांगत जावा. आता हा ताटातला ढोकळा मी व्यवस्थित वेगळा करून घेते आणि इकडलाही ढोकळा जो आपण डब्यात लावलेला होता तोही कट करून घेतलाय. आता यावर बारीक कट करून घेतलेली कोथिंबीर टाकून घ्यायची आणि नंतर यावरतीच आपल्याला थोडासा सांबर मसाला टाकून घ्यायचे जेणेकरून ढोकळा दिसायलाही छान दिसेल आणि चवीलाही मस्त लागेल. तयार आहे मग आजची आपली रेसिपी. मग कशी वाटली तुम्हाला नक्की सांगा कमेंट करून. आवडली तर लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. सोबतच बेल आयकॉनवरती क्लिक करा जेणेकरून मी ज्या नवीन रेसिपीज अपलोड करीन त्याच्या नोटिफिकेशन्स तुम्हाला मिळतील. आणखीन भेटू अशाच नवीन रेसिपीसोबत. धन्यवाद.